आला रे आला आंबा आला वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर। हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, कसे आहात सगळे। मी आहे अबोली आणि इकडे बनवलेला आहे छानपैकी चीज पराठा। स्वराच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि आता पूर्ण 2 महिने ती मला त्रास द्यायला घरी राहणार आहे। तर इकडे तिचा फेवरेट नाश्ता चहा पोळी, पण चीज पराठा केलेला आहे, मस्त लोडेड चीज पराठा खूप दिवसांनी केलेला आहे। बट वरून भरपूर असं तूप घातलेलं आहे, तूप लावलेलं आहे। आणि सकाळची सुरुवात कशाने झालेली आहे? पहिले तर चहाने नाही, आला रे आला आंबा आला वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर फेवरेट, मला वाटतं सगळ्यांचंच फेवरेट असं फ्रूट ते म्हणजे आंबा, फळांचा राजा, तो आपल्या घरी आलेला आहे। मी दाखवते तुम्हाला किती आंबे आणलेले आहेत आम्ही खाण्यासाठी। सो अशी छानपैकी फ्रेश अशी मॉर्निंग झालेली आहे। सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग। तर आता बघूया आगे आगे क्या होता है। आणि आज मी तुमच्याशी एक छान भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे, ती संध्याकाळी। तर दिवसभरात बघू, जास्त काही शूट नाही करणार कारण ब्लॉग खूप मोठा होईल। तर अशी सुरुवात झालेली आहे मस्तपैकी। आणि आज बनवू आपण चिकन टिक्का बिर्याणी, एकदम मस्त। चलो, मी पण सुरुवात करते दिवसाची आंबा खाऊन। मी काही चहापोळी वगैरे खाणार नाहीये, मस्तपैकी हापूस सुरुवात। सो इकडे आपल्या घरी आलेला आहे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मस्तपैकी हापूस। सगळ्यात फेवरेट फ्रूट आहे माझं, म्हणजे फळ आहे माझं, अर्थात सगळ्यांनाच आवडतात आंबे। तर आता आंब्याचे आपण भरपूर रेसिपीज सुद्धा करणार आहोत। हे 6 आंबे साईडला काढून ठेवलेले आहेत कारण ते पटकन पिकणार आहेत आणि पटकन खायला मग, म्हणजे तिच्या पप्पांनी तसंच आणलं होतं, पेटी आणलेली आहे मस्तपैकी। तर बघूनच इतका आनंद झालेला आहे की काय सांगू तुम्हाला। तुम्ही आणले की नाही अजून आंबे? नाही आणले? पटकन आणा, पटकन खा, मस्तपैकी रस करा, आईस्क्रीम करा, मँगो शेक करा, काय काय करता येतं आंब्याचं, बापरे। सो ती पेटी आणि हे वरती ठेवलेले ते आहेत। आता यातले अर्धे आम्हाला घरी पण पाठवून द्यायचे आहेत, एवढे सगळे काही आम्ही खाणार नाहीत। खाली अर्धे कच्चे आहेत आणि वरती थोडेसे अर्धे पक्के अर्धे कच्चे असे आहेत। ओके, तर सो चला आता आपण सुरुवात करूया बिर्याणीला। संध्याकाळ झालेली आहे। तर आज मी मी पण फर्स्ट टाइम करते चिकन टिक्का बिर्याणी आणि झाली होती एकदम, म्हणजे काय सांगू तुम्हाला, अफलातून झालेली आहे। तर चिकन इकडे मस्तपैकी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। यामध्ये मी आज रेडीमेडवाली जी आलं लसूणची पेस्ट असते ती यूज करते। घरी बनवलेली पेस्ट जर यूज केली तर आणखी याचा स्वाद वाढू शकतो, बट माझ्याकडे लसूण संपलं होतं म्हणून मी ही पेस्ट स्टेपनीसाठी ठेवतच असते। तर ती घेतलेली आहे साधारण 2 चमचे। यानंतर तुमच्याकडे जेवढे मसाले आहेत मोजकेच, म्हणजे थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर, घरामध्ये आपण जो रेग्युलर गरम मसाला बनवून ठेवलेला असतो वर्षभराचा, तो 1-1 चमचा टाकलेला आहे। जेवढं तुम्हाला तिखट कमी जास्त लागते त्या हिशोबात घ्या। अजिबात म्हणजे जास्तीचं काही टाकायची गरज पण नाही आहे या बिर्याणीसाठी। इथे मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतले ताजं मिरे, लवंग, म्हणजे 2-4 मिरे, 2-4 लवंग आणि 1 इंच असा दालचिनीचा तुकडा, बस एवढंच होतं माझ्याकडे, तेवढं टाकले। म्हणजे अट्टाहास करून असं काही आणत बसले नाही मी की हे पाहिजेच होतं मग त्याच्याशिवाय होणार नाही, असं काही नाही। इकडे माझ्याकडे जो टिक्का मसाला असतो ना आपला रेडवाला, तो आहे, तर तो 2 चमचे मोठे भरून घेणार आहे मी। रिक्वायरमेंट जेवढी आहे तेवढी घ्यायची, आपलं चिकन जेवढं आहे तेवढं। मी चिकन स्वच्छ धुवून 1 किलोचं चिकन घेतलेलं आहे आणि हा मसाला 2-1 चमचे एवढा टाकलेला आहे। त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे, जवळजवळ 200 ग्राम असं, किंवा 2-3 मोठे चमचे असे घ्यायचे आहेत। फेटून घ्यायचे छानपैकी आणि ते यामध्ये मिक्स करायचं आहे। ओके, अजिबात म्हणजे या बिर्याणीला ना खूप जास्त मसाले पण नाही टाकते मी, तुम्ही पाहू शकता। जर तुम्ही दुसऱ्या कोणाची रेसिपी पाहिली ना तर भरपूर मसाले टाकलेले दिसतील, गरम मसाले वगैरे किंवा खडे मसाले। तर माझ्याकडे जेवढं होतं मी तेवढ्यातच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरीही ती भन्नाट झाली होती, सगळ्यांना फार आवडलेली आहे। मीठ टिक्का मसाल्यामध्ये असतं त्याच्यामुळे इथे बेतानीच टाकलेलं आहे, चवीनुसार आपल्या, ओके, स्वादानुसार। आणि त्यानंतर मग आपण यामध्ये ॲड करणार आहोत अंड।
तर अंडं इथं मी 1 किलोसाठी 1 अंडं घेतलेलं आहे. त्याच्यावर जर तुमचं चिकन असेल 1.5 किलो 2 किलो तर 2 अंडे घेऊ शकता. थोडंसं तेल टाकून घेते, यामध्ये तूप टाकलं तरीही चालेल. लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे, अर्धा लिंबू वगैरे रस काढलेला आहे, तर तेवढं यामध्ये मिक्स करणार आहे मी. बस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मस्तपैकी अशा मिक्स करायच्या आहेत आणि त्यामध्ये टाकायचं आहे चिकन आणि चिकनला प्रेमाने असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आता टिक्का मसाला जो टाकला आहे ना त्याला रंग असतो त्यामध्ये टाकलेला त्यांनी, तर रेडपणा येतोच त्याच्यात, लालपणा, बट तरी मला थोडासा कमी वाटला म्हणून मी केकचा जो कलर असतो फूड कलर तो ॲड केलेला आहे. कारण आपला जो टिक्का आहे तो असा रेड रेड मस्त बिर्याणीमध्ये दिसायला हवा, ते पीस असे लाल लाल दिसायला हवेत, त्यामुळे ऑप्शनल आहे, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी काही हरकत नाही आहे. आता हे मिक्स करून साईडला ठेवूया आपण, जोपर्यंत आपलं दुसरं प्रिपरेशन होतं आहे. आता इकडे आपण पहिले तांदूळ बॉईल करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर बासमती मी राईस घेतलेला आहे इकडे, दावतचा पुलाववाला राईस, तो मस्तपैकी असा मोकळा मोकळा होतो. आणि पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये शहाजिरे, लवंग, थोडेसे मिरे, दालचिनीचे तुकडे असे टाकलेले आहे. अर्धा लिंबाचा रस पुन्हा यामध्ये टाकलेला आहे आणि 2 चमचे तेल टाकलेले आहे, जेणेकरून आपला भात जो आहे तो असा मोकळा व्हावा. तर आता पाणी पण थोडं म्हणजे पाणी व्यवस्थित गरम झालं होतं, त्यामध्ये तांदूळ टाकून दिलेला आहे राईस. ओके, तो आता एक बॉईल येईल त्याला आणि त्याला जवळजवळ आपल्याला 90% शिजवूनच घ्यायचा आहे, जास्त म्हणजे ठेवायचा नाही असा कच्चा. आता इकडे मी कांदे स्लाइस करायला घेते, हो स्लाइसच करते, कांदे मी कापायला घेते असं नाही म्हणणार. कांद्यांचे गोल कांद्याचे कवर काढून घेतलेले आहेत आणि त्याला या आपल्या वेफर्सच्या किसणीने मस्तपैकी किसून घेतलेले आहेत. ही ट्रिक मी तुमच्याशी आपल्या चॅनलवर शेअर केलेलीच आहे. आता याचा आपल्याला बरिस्ता बनवून घ्यायचा आहे आणि जो कांद्याचं थोडंफार असं शिल्लक राहतं ना साईडचं, ते मी या मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. त्याची आपल्याला पेस्ट करायची आहे, बट ती करायची आहे आपल्याला टोमॅटोसोबत. तर इकडे मी असे टोमॅटो कापून घेते, थोडे थोडे बिया काढून त्याच्या. तर एवढे टोमॅटो नाही घेणार आहे, 4 घेणार आहे. यातले मोठे मोठे असतील तरी म्हणजे चांगलंच आहे, हे छोटे आहेत जरासं, मग मी 4-5 असे घेईल. तर असे काढून आपण मिक्सरमध्ये त्याचं एक म्हणजे पूर्ण अशी पेस्ट नाही करायची आपल्याला, आपण म्हणतो ना दरदरीत असं, हे बघा अशा प्रकारे. तर तसं ठेवायचं आहे. तुम्ही चॉप करून उभे उभे चॉप करून कांदे टाकले तरीही चालतं, बट मला हे इझी पडतं कारण हे पटकन शिजतात किंवा असे मऊ पडतात पटकन आपण फोडणीमध्ये. तर मी याची पेस्ट केलेली आहे कांद्याची, 4-5 कांदे टोमॅटोची 4-5 टोमॅटो आणि जे कांद्याचं शिल्लक राहिलं होतं ना साईडचं ते पण यात आहे. यानंतर मी यामध्ये टाकलेले आहे कोथिंबीर आणि त्याचीही पेस्ट करून घेतलेली आहे, जेणेकरून याची टेस्ट आणखी वाढायला. तर हे सगळं आता मिक्स यामध्ये काय आहे, थोडंसं म्हणजे 1 कांदा समजा तुम्ही, 1 कांदा आहे यामध्ये, 4 ते 5 टोमॅटो आणि कोथिंबीर भरपूर. तर हा बरिस्ता आपला मस्तपैकी ब्राउनिश रंगावर रेडी झालेला आहे, कुरकुरीत. 1 कप साईडला काढलेला आहे गार्निशिंगसाठी आणि बाकीचं आपल्याला बिर्याणीमध्ये वापरायचं आहे. आता इकडे घेतलेला आहे एक पसरट पॅन. पसरट का घेतलेला आहे, कारण मला डीप फ्राय नव्हते करायचे ते, जे आपण हे मॅरिनेट करून ठेवले ना, आपली चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे, त्याचा आपल्याला टिक्का बनवायचा आहे आता. तर हे मला असे शांतपणे पॅनवर ठेवायचे आहेत आणि 10 मिनटं त्याला हलवायचे नाही, त्याला असेच शिजू द्यायचे, कारण हे चिकन आपल्याला पूर्णपणे शिजवूनच घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णचपणे 95% शिजून घ्यायचं आहे, अजिबात कच्चं राहायला नाही पाहिजे. त्यामुळे मी अशा प्रकारे करते. तर पॅनमध्ये आता टाकते आणि याला मस्तपैकी 2 बॅचमध्ये करून शिजवून घेणार आहे किंवा कुरकुरीत करून घेणार आहे. चला, चिकन टिक्का तर रेडी आहे. तिकडे मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे 2 बॅचमध्ये. आणि आता त्याच पॅनमध्ये मी इकडे तेजपत्ता टाकलेला आहे, ओके, आणि 1 लवंग 1 मिरची, कारण जास्त आता नको, 2 वेळा आपण टाकलेलं आहे, एकदा भातामध्ये एकदा आपण जेव्हा मॅरिनेट केलं तेव्हा. आणि यामध्ये आता मी काय टाकलं आहे, जी पेस्ट आपण करून घेतली होती, कांदा टोमॅटो कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे. आणि याला आता आपल्याला एक 5-6 मिनटं बस फक्त छान असं शिजून घ्यायचं आहे, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. यस, आलं लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे थोडी. आणि यामध्ये आपल्याला जेवढे मी आधी मॅरिनेशनला मसाले टाकले ना, ते सेम मसाले यामध्ये सुद्धा 1-1 चमचा टाकलेले आहे. आता जेवढं आपण तिखट कमी जास्त खातो त्याप्रमाणे. आणि हा जो कुरकुरीत असा बरिस्ता केलेला आहे ना, आता हा या
फोडणीमध्येच टाकायचा आहे आपल्याला. येस, या फोडणीतच टाकायचा आहे. म्हणजे मस्तपैकी त्याचा जो स्मेल, जो अरोमा उतरणार आहे ना आपल्या बिर्याणीमध्ये, टिक्का बिर्याणीमध्ये, तुम्ही कराल तेव्हाच तुम्हाला समजेल. नक्की करा, नक्की ट्राय करा आणि नक्की माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये येऊन मला सांगा की ही बिर्याणी कशी झालेली आहे. ओके, मी वाट बघते आहे. आणि माझी बिर्याणी कशी वाटली तेही नक्की सांगा. आता याला मिक्स करते. पुन्हा यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे, 2 मोठे चमचे. ओके, कारण दह्याशिवाय तर मज्जा येणारच नाही आहे. तर दही घालायचं आहे आणि हा आपला मेन मसाला असणार आहे आपल्या बिर्याणीचा. ओके, तर ते टाकलेलं आहे. मीठ पण तुम्ही पाहू शकता की किती लागणार आहे आता तुम्हाला. येस, मी तांदूळ शिजवताना सांगितलं नाही, तांदूळ शिजवताना त्या पाण्यामध्येही मी मीठ घातलं होतं. आता यामध्ये मी 2 मिरच्या स्प्लिट करून टाकते. मिरच्या काही अशा वाटणात बारीक नाही करायच्या, मोठ्या मोठ्या तसेच ठेवायच्या. आणि आपण जे चिकन ज्या भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये मॅरिनेट केलं होतं त्याचा मसाला शिल्लक राहिलेला होता, तो मी यामध्ये ॲड करते. शिल्लक राहिला म्हणून करते, तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही आहे. आता यामध्ये आपला जो टिक्का आपण करून घेतलेला आहे तोही यामध्ये कोट करून घ्यायचा आहे, कारण तो मग साईडला असा कोरडा कोरडा लागणार, तर तो यामध्येच करायचा. जर तुम्हाला, म्हणजे एक टिप सांगते, जर तुम्हाला असं नको असेल, हा मसाला साईडला तुम्ही ठेवू शकता असाच, आणि ते जे पीस आहे ते तुम्ही मध्ये मध्ये फक्त भातावर टाकू शकता, तसंही चालतं. बट मला तसं नाही आवडत. मला असे थोडेसे कोट झालेले असे मसाल्यामध्ये, असे ग्रेव्हीमध्ये लतपत असे जर असले ना चिकनचे पीस, तर काय खाताल मग तुम्ही. तर तसे मी करते. याला कोट करून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि मग आपली लास्ट स्टेप नेहमीची. आता मी ज्या पातेल्यामध्ये भात शिजवून साईडला काढून ठेवला होता, त्याचं पाणी गाळून काढून ठेवलं होतं, म्हणजे भात असा आणखी फुलतो, तर त्याच पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. खाली थोडंसं तेल किंवा तूप टाकू शकता. मी तूप टाकलेलं आहे 1 चमचा आणि ग्रीसिंगसाठी. त्यानंतर मग यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत. आता या बिर्याणीला आहे ना तुम्ही लेअरिंग नाही केली दम बिर्याणीसारखी तरीही चालेल. खाली पूर्ण भात टाकू शकता आणि वरून जो आपण मसाला केलेला आहे चिकन टिक्का सोबत, तर तो पूर्णपणे टाकून द्या, किंवा खाली चिकन टिक्का ठेवा, वरती भात टाका, काहीही चालतं. बट मला लेअरिंग आवडते, सगळ्या याच्यात आलं पाहिजे असं जेव्हा आपण वाढतो ना चमच्यामध्ये तेव्हा. त्यामुळे मी 3 लेअर तरी निदान लावते, म्हणजे खाली भात, वरती पुन्हा ग्रेव्ही चिकन टिक्क्याची किंवा कोणत्याही, आणि पुन्हा तांदूळ टाकायचे, हे भात टाकायचा, आणि पुन्हा मग लास्ट ग्रेव्ही. ओके, असं 4 वेळा तरी म्हणजे करायला मला आवडतं. आणि माझ्याकडे केवडा एसेन्स आहे म्हणून मी तो थोडासा पाण्यात मिक्स करून यामध्ये शिंपडलेला आहे. थोडं पाणी शिंपडलं तरी चालेल, कारण भात आपला जर बराच वेळ राहिला तर तो कोरडा पडतो आणि मग त्याला मसाला व्यवस्थित म्हणजे कोट होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं पाणी शिंपडलं तरी चालेल. मध्ये मध्ये थोडंसं तूप टाकायचं, थोडा बरिस्ता टाकायचा गार्निशिंगला, कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकायची भरपूर, आणि व्यवस्थित पीस सगळ्या कडेला टाकून द्यायचे मसाला वगैरे. बस ही प्रोसेस पण व्यवस्थित करायची, कारण मग ही पण महत्त्वाची आहे, कारण जेव्हा आपण वाढतो ना, कारण ही बिर्याणी आपण जास्त अशी हलवत नाही किंवा मिक्स करत नाही, जशी तर तशी कडेने वाढतो. तर वाढताना सुद्धा, सर्व करताना सुद्धा ती व्यवस्थित मग प्रत्येकाला पीस पण जायला हवेत, तर याची काळजी घ्यावी लागते ही लेअरिंग करताना. तर आता लास्ट यावर मी ते पाणी वगैरे शिंपडते केवडा एसेन्सचं, त्यानेही खूप छान स्वाद येतो. आणि शेवटी मग सगळा जो मसाला आहे तो एंडला टाकून देते, कोथिंबीर, बरिस्ता वगैरे मस्तपैकी. थोडासा कलर टाकायचा मला हिरवा, तो मी नंतर टाकते वरून. आणि बस आपली ही बिर्याणी, चिकन टिक्का बिर्याणी रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला ही प्रोसेस मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, तूप टाकायचं आहे भरपूर असं, मस्त स्वाद यायला. आणि दाखवते आता तुम्हाला बिर्याणी झाल्यावर.
आणि तुम्हाला काय वाटतं, बिर्याणी झाल्यावर कोणाला दम पडतोय? अजिबात नाही, सरळ तर अजिबात नाही. म्हणजे चिकन घरात आलं आणि सांगितलं की आज बिर्याणी, तेव्हापासूनच सुरुवात असते की झाली का झाली का. तर मी बिर्याणी तिला वाढून सुद्धा दिली, त्याच्यामुळे मला ते पातेलं तुम्हाला नाही दाखवता आलं नीट, म्हणजे शूट घ्यायला वेळच नाही दिला तिने. आणि ही आहे आपली मस्तपैकी चिकन टिक्क्याची बिर्याणी. आणि ताटामध्ये मी आता यांचं जेवण वाढलेलं आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आणि इतका भारी स्वाद सुटलेला आहे, तुम्हाला काय सांगू. म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेले आहे आणि मीच तिच्या प्रेमात पडले असं झालेलं आहे. आज भरपूर जेवण होणार आहे. मस्तपैकी कोशिंबीरसुद्धा केलेली आहे, म्हणजे अजून त्यात दही वगैरे मिक्स करायचं आहे. आणि असा होता आजचा बेत. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आता मी फार दमलेली आहे. त्याच्यानंतर मी मध्ये मध्ये आईस्क्रीमसुद्धा बनवली, ती तुम्हाला एंडला दाखवते. जेवण झाल्यानंतर सगळं आवरल्यानंतर ॲक्च्युली मी अर्धी प्रिपरेशन करून ठेवली होती आईस्क्रीमची, आणि क्रीम वगैरे मिक्स करायची होती. मग ते केलं. जवळजवळ मला 12:30 पाऊण वाजलेला आहे या प्रोसेसमध्ये. आणि मँगो आणि रोज फ्लेवरची आईस्क्रीम मी बनवून ठेवलेली आहे, कारण मला त्यातून पुढच्या काही रेसिपीज दाखवायच्या आहेत तुम्हाला. तर म्हटलं चला आत्ताच प्रिपरेशन करून ठेवूया, नाही तर व्लॉगमध्ये खूप जास्त गॅप पडतो. तर हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आजची एवढी सगळी मेहनत घेतलेली आहे त्याला ॲप्रिशिएट करा, म्हणजे सबस्क्राईब करा. आणि मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, बाय बाय.